कुठल्याही प्रकारे कारवाई अजूनही झालेली नाही। ते लोक अजून पण नोकरीवर कार्यरत आहेत। अॅट्रॉसिटी सारखे व 307 सारखे गुन्हे दाखल असताना देखील, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? व ज्या महिलांवर खरोखर अन्याय होतोय, आज आपल्या वैष्णवीताईंना न्याय अजून पण मिळत नाही। का मिळत नाही याच्या मागचं कारण काय आहे? जो अहवाल अँटी करप्शन विभागाला त्यांनी अजून सादर केलेला नाही, तो अहवाल सादर करण्यात यावा। एवढं जे काय आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई तात्काळ करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं। जे काय अरबो खरबोची त्यांची प्रॉपर्टी आहे ती आलेली कुठून आहे? आज पोलीस कमिशनर, पोलीस IPS अधिकारी सुपेकर असतील किंवा शशिकांत चव्हाण साहेब असतील, या लोकांवर कारवाई का होत नाही अजूनपर्यंत? हा विषय खूप गंभीर आहे। गंभीर असून सुद्धा अजून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, ही आपल्या महाराष्ट्रामधली खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो। एक मिनिट आज श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने पोलीस आयुक्त पुणे यांच्यावर आम्ही सगळ्या समाज बांधवांनी जो मोर्चा काढलेला आहे, त्या मोर्चाचा उद्देश असा आहे की वैष्णवीताई हगवणे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, त्यांना जे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, त्या कुटुंबामुळे तर झालेलीच आहे, परंतु ह्याला खरे जबाबदार जे आहेत, जे खाक्या वर्दीमध्ये जे गुंड लपलेले आहेत, ते सुपेकर असतील किंवा शशिकांत PI असतील, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांना निलंबित केलं पाहिजे। ही आमची प्रमुख भूमिका, प्रमुख मागणी घेऊन आम्ही चाललेलो आहोत। संबंध महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, माझ्या आया बहिणीवर अत्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू झालेला आहे। हा अन्याय ज्यांना कुणी अभय देते हे दोन सूत्रधार आहेत, ज्या कुटुंबाला अभय देतात, आणि असे सूत्रधार संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत। याला चाप बसावा म्हणून आम्ही पुणे आयुक्तालयापासून सुरुवात केलेली आहे। जर यांना निलंबित केलं नाही, यांना डिसमिस केलं नाही, तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रमिक महासंघाच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। घ्या ना, घ्या 2-4 शब्द घ्या।